भवानी माँ जय जय भवानी माँ देवी भवानी माँ म्हणा म्हणा जय जय भवानी माँ देवी भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ म्हणा म्हणा अम्बा भवानी माँ माता भवानी माँ अम्बा भवानी माँ माता भवानी माँ जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ काली भवानी माँ चंडी भवानी माँ काली भवानी माँ चंडी भवानी माँ अम्बा भवानी माँ माता भवानी माँ अम्बा भवानी माँ माता भवानी माँ जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ भगवती जगदम्बा माता की जय भगवती रेणुका माता की जय भगवती शाकंभरी माता की जय शिवांना प्रसन्न करून घेतलं आणि शिव म्हणाले माझ्या हातात काही इथपर्यंत आपण आलो होतो काय मध्ये चहा दूध वगैरे असं काही झालं ना की फार अवघड असतं एकतर जाग आलेली असते त्यामुळे पुन्हा ती लिंक लागणं फार अवघड आहे म्हणून आठवण करून सिरियल लक्षात राहत नाही आपल्या हे काय एक करू शकतो म्हणाले त्यातल्या त्यात कॉम्प्रोमाइज सुवर्ण मध्य साधला पाहिजे ना
भक्तांनी विचारणा केली आहे शिवांकडे. शिव अगदी बोळा साम. हा म्हणाली मी एक करू शकतो, 6 महिने हा मुलगा राहील, 6 महिने. त्याला त्याचाही कंटाळा. बघा ना, अवघड आहे की नाही हे सगळं. म्हणजे 6 महिने आपण पोळ्या करायच्या. मी तर सगळ्या ज्यांना सवय आहे त्यांना नाही बरं का, पण सगळ्यांनी एकदा बघितलं पाहिजे बरं का स्वयंपाकघरात डोकावून. एक दिवस असा घ्याच तुम्ही. तुम्हाला सवय असेल तर तुम्हालाही असेल, तुम्ही नाही स्वयंपाक वगैरे काही नाही. अरे मला वाटलं ते बोटीवर वगैरे आहे त्यामुळे काय सगळं. हां सगळं आयटम आहे. मागे एकदा ते मला म्हणले होते की घरापेक्षा तिकडेच बरं होतं. दंडवते काकू इथे आहेत आणि मी असं बोललं, मग मला नंतर आहेच. बरोबर आहे. काय जाहीर विचारून घेतलं ना की बरं असतं. 6 महिने मुलगा, 6 महिने मुलगी. त्याला त्याचाही कंटाळा आला. काय कर हे असं किती दिवस करणार ना, असं काहीतरी एक पक्क पाहिजे. पुन्हा शिवांची आराधना केली, त्यांना मध्यस्थी केलं. म्हणे तुम्ही काहीतरी करावं, तुम्हाला काय अशक्य आहे म्हणाले. आणि वसिष्ठांनी त्यांच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. हळदी कुंकाला कसं जोडीने यायला लागतं ना, म्हणजे हे नाही आले तरी चालतील पण हिला जावं लागतं की नाही. तसं हळदी कुंकाला आता मातेला यायला लागणार ना, कारण माता काही एवढ्या सहज प्रसन्न होणारी नाही. काय अडचण काय म्हणाले, असं असं झालं आहे तुमच्या शापामुळे. ठीक आहे म्हणाले. त्याला एकदा देवी भागवत ऐकवा. देवी भागवताचं श्रवण केल्यानंतर हा जो शापाचा परिणाम आहे तो सगळा निघून जाईल आणि तो कायमचा पुरुष होईल. देवी भागवताचा पाठ स्वतः वसिष्ठांनी केला असा उल्लेख आहे. आणि त्यानंतर पुढे सुद्युम्न कायम त्याला पौरुषत्व प्राप्त झालं यथाकाल. त्यानं त्याचा काय पुढे झालं ती कथा सांगितली. असं हे विलक्षण आहे बरं का. म्हणजे अरे असं कसं झालं याचं कारण गुणसूत्रांमध्ये बदल करण्याची जी ताकद आहे ना ती फक्त तिच्याकडे आहे बरं का. आपल्याला फक्त एक्स आणि वाय एवढंच माहिती आहे, पण ते तयार कसं होतं, काय बदल केले की एक्स आणि एक्स वाय होणार आहेत किंवा वाय वाय होणार आहेत, हे फक्त आणि फक्त जगदंबेला माहिती आहे. कारण ती मालकीण आहे या सगळ्याची, तिच्यामध्ये ती शक्ती आहे बरं का. म्हणून हे देवी भागवत म्हणजे शक्तीचं पुराण आहे, शक्तीचं पुराण आहे. ऐका अजून एक कथा, असं म्हणून सांगायला सुरुवात केली. ऋतवाक नावाचे मुनी. ऋतवाक, ऋत म्हणजे सत्याहून सत्य. ऋतम वच्मी सत्यम वच्मी हा शब्द तिथे आपण म्हटलेला आहे. जे रोज म्हणत असतील त्यांनी रोज म्हटलेलं आहे, पण ऐकल्यावर पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटलं. हीच तर गंमत आहे. माहिती आहे बरं का आपल्याला, मी सांगितलं ना पुन्हा पुन्हा की आपल्याला ते माहिती आहे, पण त्यातलं नेमकं माझ्या कामाचं काय आहे हे कळणं गरजेचं आहे. हे एकदा कळलं की मग पुढे सोपं आहे. आपण सोप्या गोष्टी फार अवघड करतो बरं का.
काही लोकांना तर गोष्टी अवघड करायची हौसच असते. म्हणजे इतकं प्लॅनिंग करतील ना, इतकं प्लॅनिंग करतील म्हणजे सिनेमा 2 तासाचा आणि त्याच्याकरता प्लॅनिंग 3.5 तास. हां, म्हणजे त्यात ते संपून पण जातं बरं का. तरीसुद्धा आदल्या दिवशी मग काय करायचं, कसं जायचं, मग तिकीटं ऑनलाईन काढायची का जाऊन काढायची, इथपासून मी पाहिले तसे बरं का, अगदी डिटेल प्लॅनिंग. मग बुवा तुम्ही किती वाजता येणार असो पार, मग काय इथे काहीच माहिती नसतं, काय आपल्या हातात आहे हो. हां, ओकबाई आहे तिथे चातुर्मास कीर्तन केलेलं आहेत बरं का. 4 महिने एका मंदिरामध्ये कीर्तन करणं म्हणजे ज्या बुवांनी चातुर्मास केलेत ना, असे फार थोडे असतील ना ताई आता. म्हणजे फार अवघड डिटेल प्लॅनिंग करावं लागतं बरं का, डिटेल प्लॅनिंग करावं लागतं. या दिवशी काय, त्या दिवशी काय सांगणार, त्या दिवशी काय सांगणार. बघा फक्त दिनविशेष झाले. जुने कीर्तनकार होते ते तर म्हणजे 8-8, 9-9 दिवस एक विषय म्हणजे आम्ही आत्ता सांगतो तसं नाही. भगवान गोपालकृष्ण रुक्मिणी मातेला म्हणाले आणि रुक्मिणी मातेला म्हणाल्यानंतर रुक्मिणी माता आपल्या काय पहिल्या मजल्यावरती समजा त्यांचं कक्ष आहे, तिथे जाण्याकरता पहिल्या पायरीवरती एक पायरीवर चढल्या आणि तिच्या मनामध्ये काय आलं हे सांगायचे दिवस बरोबर ना. तुम्हाला तर अगदीच माहिती असेल काय प्रतिभा असेल बघा त्या सगळ्यांची, काय अभ्यास असेल त्याच्याकरता. त्याच्याकरता फार मोठा साधन काळ आहे बरं का, फार मोठा साधन काळ. मी जेव्हा नवीन आज आवारे काका पण आहेत बरं का इथे पलीकडे मागे बसले. पहिल्यांदा मी सलग विकास बुवांनी महिना घेतला होता आणि मग मला त्यातले 4 का 5 दिवस असं आम्ही वाटून घेतलं होतं. 4-4, 5-5 दिवस नवीनच सुरुवात होती आणि मग 5 दिवसात काय इतकं प्लॅनिंग. आणि मग मी सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी असा विषय घेतला आणि सद्गुरू हा विषय छान म्हणजे मला छान वाटलं. एवढा सांगितला बरं का. काय जे होतं नव्हतं ना दिलेलं आहेच आहे, पण आपला काहीतरी आपला अभ्यास पाहिजे बरं का. झेरॉक्सवरून अभ्यास होत नाही. झेरॉक्स इज काय 21 मोस्टली लाईक 21 अपेक्षित आहे झेरॉक्स. हां, त्याला अभ्यास समजूच नका बरं का. गंमत सांगू का तुम्हाला. कुठल्याही कथेचं देवी भागवत आत्ता सुरू आहे म्हणून कुठल्याही कथेचं आयोजन अत्यंत अवघड आहे, पण त्याहीपेक्षा श्रवण अधिक अवघड आहे. याचं कारण एकदा ते ऐकल्यानंतर श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास या पायऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून आयोजन तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच्या बरोबरीनं हे जे तुम्ही श्रवणा करता येत आहे ना, तर त्या श्रवणाचा ध्यास घेणं हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. आणि वेगवेगळी पुराणं वेगवेगळ्यांकडनं ऐकली पाहिजेत बरं का, तर ते कळतं. मलाही फार काही कळलेलं नाही आहे. एवढ्या वेळा श्रीमद भागवत झालं ना सांगून, तरी जेव्हा मी पहिल्यांदा ते पुन्हा उघडतो ना अभ्यासाकरता, तेव्हा मला लक्षात येतं अरे मला नारदांची कथा कळलीच नाही आहे नेमकी. भक्तिदेवी नक्की काय सांगायचं आहे. अरे बापरे, हे असं आहे का. याच्या आधी मी काहीतरी वेगळंच सांगत होतो. हे व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, हे व्हायला पाहिजे. याला अभ्यास म्हणतात बरं का. ते दरवेळेला हे सांगून झालं आहे बरं का माझं खरं तर. पण मी जेव्हा पुन्हा आज मला काय सांगायचं आहे म्हणून उघडतो ना, छातीवर दडपण येतं माहिती. बापरे, हे एवढं मला सांगायचं आहे, हे अशा पद्धतीनं सांगायचं आहे.
हे म्हणलेत याच्यामध्ये ऋषी, कारण दरवेळेला ते नवीन कळत जातं. जसा आपला अनुभव वाढतो, जसा अभ्यास वाढतो, जशी साधना वाढते ना, तसे नवीन नवीन विषय त्यातले कळायला सुरुवात होते. आणि मग एकदा का ते कळायला लागले ना, की त्या विषयामध्ये आपण इतके मुरतो ना, म्हणजे गुलाबजाम कसा पाकात मुरतो की नाही, तो बाहेर काढला आणि निथळत ठेवला तरी तो पाक बघा अखंड चालू आहे ना, तसं व्हायला पाहिजे बरं का. आमचे गुरुजी सांगतात परमार्थ आवडायला पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आपल्याला हे आवडत नाही ना, तोपर्यंत आपला परमार्थामध्ये प्रवेश झाला आहे असं समजू नका. हे मला मनापासून आवडलं पाहिजे बरं का. आपल्याला काय मनापासून आवडतं ना, हे ओळखण्याची खूण आहे बरं काही. आपण कितीही घाईमध्ये असलो ना, तरी आपण काय काय करतो ते आपल्याला मनापासून आवडतं, लक्षात ठेवा. आपण कितीही घाईत असलो तरी व्हॉट्सॲप चेक करतो की नाही. थोडं खाली उतरून सांगू का, हे करणारे लोक आहेत ना, एखादा गेला आहे, तिरडी बांधली आहे त्याची, आता उचला, तो म्हणतो थांबा जरा, आहे की नाही. लक्षात घ्या, कुठेही कीर्तन प्रवचन चाललं असेल ना, काय माझ्याकडे 2 मिनटं आहेत, 5 मिनटं, तर ऐकायला उभं राहा. एक गोष्ट आपल्याला अशी कळते बरं का, नाही वेळ, मला नाही 1.5 तास बसणं जाऊन, थोडा वेळ शक्य आहे, माझ्या घराच्या जवळ चाललं आहे, मी ऐकायला थांबलं पाहिजे. हे आवडलं पाहिजे का, मला हे आवडतंय म्हणून मी थांबलो आहे. हे जोपर्यंत आपल्याला आवडत नाही ना, तोपर्यंत आपण शो ऑफ करतोय बरं का. आत्ताच्या भाषेमध्ये 4 लोक करतायत ना म्हणून मी, त्याचा म्हणावा तेवढा उपयोग होणार नाही बरं का. उपयोग होणार नाही असं नाही, पण जेवढा व्हायला पाहिजे ना तेवढा होणार नाही. असो, ऋतवाक नावाचे मुनी, आणि या ऋतवाकांना रेवती नक्षत्राचे 4 चरण असतात. पदा असं म्हणतात बघा त्याला. एक पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. ज्यांचा थोडासा ज्योतिषाचा अभ्यास आहे किंवा ऐकलं आहे त्यांना साधारण हे शब्द माहिती आहे. यातला जो शेवटचा टप्पा आहे, चौथं चरण, त्याला गंडांत योग असं म्हणतात. ह्या गंडांत योगावरती एक मुलगा झाला आणि तो मुलगा मूर्ख निपजला. ऋषी म्हणतायत की मी माझ्या आयुष्यामध्ये असं कधीही वागलेलं नाही की ज्याच्यामुळे माझा मुलगा असा व्हावा. असं का बरं झालं असावं, त्याची बरीच लक्षणं दिली आहेत, त्याच्याकडे जायला नको. देवी भागवत काय सांगतं माहिती आहे का. देवी भागवत असं सांगतं की मुलं जर चांगली निपजली ना तर ठीक आहे, मुलं जर वाईट निपजली ना तर मेल्यानंतर नरक यातना भोगाव्या लागतात. असं नाही सांगत देवी भागवत. देवी भागवत सांगतं जिवंतपणीच ती मुलं आपल्या आईबापांना नरक यातना भोगाव्या लागतात. बघतो ना आपण संसार उद्ध्वस्त झालेले व्यसनापायी. पुरे एकची पुत्र, बस म्हणाले, पुरे एकची पुत्र. कोणासारखा, हनुमंतांसारखा पाहिजे म्हणाले. नाहीतर गांधारीच्या उदरी किती होते,
चांगला असेल तर ठीक आहे म्हणाले, तो कुळाचा उद्धार तरी करतो. वाईट असेल तर फार अवघड आहे बरं का. सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, सुपुत्र संसारी सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, वंश उद्धरण हरी भक्त, वंश उद्धरण हरी भक्त, सुपुत्र संसारी कुलाचे मंडण. भक्त तरे तारी 42 कुळे, भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तीचे निमुळे जगदोद्धार, भक्तीचे निमुळे जगदोद्धार, जगदोद्धार करी सुपुत्र संसारी, जगदोद्धार करी सुपुत्र संसारी. येर अनाचारी पाप रूपी, येर अनाचारी पाप रूपी. सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त. दामयमक असं म्हटलं जातं बरं का. हा अलंकार आहे याच्यामध्ये. फार कमी जणांचे अभंग आहेत, त्यात समर्थांचा हा अभंग आहे. दामयमक म्हणजे पहिल्या चरणातलं शेवटचं अक्षर जे आहे ते पुढच्या चरणाची सुरुवात म्हणून घ्यायचं आणि अशी अभंग रचना करायची. सुपुत्र संसारी कुलाचे मंडण, वंश उद्धरण हरिभक्त. भक्त शेवटचा आला. भक्त तरे तारी 42 कुळे, भक्तिसेनीमुळे जगदोद्धार, जगदोद्धार करी सुपुत्र संसारी. येर अनाचारी पापरूपी, पापरूपी नर अभागी जाणावा. जयासी नेणवे देवराव, देवराव बोळे देखोनिया भाव. दास म्हणे माव कामा नये. फार अवघड रचना आहे बरं का अशी. काही संतांचे आहेत पण समर्थांचे अधिक आहेत त्या रचनेमध्ये. सुपुत्र संसारी, सुपुत्र संसारी, सुपुत्र संसारी. मुलगा काय किंवा मुलगी काय, अपत्य चांगलं असेल ना तर ठीक आहे. नाहीतर अवघड होतो. तसं झालं ह्या ऋतुवाकांचं. म्हणाले, मी आत्तापर्यंत कधीही वेडावाकडा वागलेला नाही आहे. माझ्या पत्नीनं योग्य त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी गर्भसंस्कार जे काही आहेत आपल्याकडे ते सगळे त्या गर्भावरती केलेले आहेत. ते सगळं त्यांना आठवत आहे. मग काय नेमकं झालं असावं की ज्याच्यामुळे हा असा निपजला. म्हणून ते गर्ग ऋषींकडे गेले. गर्ग संहिता नावाचा ग्रंथ आहे, आपण ऐकला असेल बघा. गर्गांचा ज्योतिषावरचा अभ्यास प्रचंड आहे. म्हणजे आजसुद्धा अनेक जण काय पत्रिका जेव्हा तयार करतात ना तेव्हा या अशा वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतात की गर्गांनी काय सांगितलं आहे, अमुकांनी काय सांगितलं आहे. आता ते सॉफ्टवेअरमध्ये काय जन्मतारीख आणि हे टाकले की पत्रिका निघते, पण एवढं सोपं नव्हतं पूर्वी. गर्गांनी त्याचं सगळं जातक मांडलं आणि म्हणाले, तुझ्यामध्ये काही दोष नाही आहे, तुझ्या पत्नीमध्ये काही नाही आहे, या मुलामध्ये सुद्धा काही दोष नाही बरं का. पण काय झालं आहे, याचा जन्म
रेवती नक्षत्राच्या गंडांत योगावरती झाला आहे, 4थ्या चरणावरती झाला आहे. त्या नक्षत्राचा हा दोष आहे. आपलं नक्षत्र कुठलं आहे त्यानुसार कोणत्या वृक्षाची पूजा करायची असते असं पण आहे बरं का. आपलं नक्षत्र कुठलं आहे, किती नक्षत्र आहेत, 27. प्रत्येकाची 4 चरण म्हणजे 27 गुणिले 4 108. विष्णू सहस्रनामात श्लोक किती आहेत ते कोण कोणाला म्हटलं ते नको. 108 श्लोक, 1000 नाव आहेत ती, श्लोक किती आहेत, 108 श्लोक आहेत. आपला जन्म कोणत्या नक्षत्रावरती झाला आहे, त्यातल्या कोणत्या चरणात झाला आहे, त्याचे जर काही दोष आपल्याला जन्माच्या वेळेला लागले असतील तर ह्या विष्णू सहस्रनामातला एक एक श्लोक आहे ज्याचा पाठ आपण रोज केला पाहिजे. माहिती आपल्याला, ज्यांना माहिती नाही त्यांना हे नवीन कळलं, एवढंच घेऊन जा. मग एकाचे दोष लागण्यापेक्षा कोणाचेच लागू नयेत म्हणून सगळं विष्णू सहस्रनाम सोपं आहे बरं का. सुरुवातीला जरा अवघड जाईल. मी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा ना, सुरुवातीला ते काय यूट्यूबवर लावा आणि 10 मिनटात विष्णू सहस्रनाम वगैरे असं लावू नका. छान शांत निवांत 20 मिनटं 25 मिनटं. आपल्याला फार घाई असते बरं का. हां, फार फास्ट. रामो विरामो काय राम म्हटल्यानंतर ते उभे राहिले पाहिजेत ना समोर. आपण मला सांगतात बरं का भगिनी वर्ग, बुवा 11 मिनिटात होतं आमचं. काय 11 मिनिट, जायचंय कुठे आपल्याला. शांतपणे म्हणावर का. एकदा 10 वाजता देवाची पूजा केली, 10:05ला तो दरवाजा बंद केला की आमचा आणि देवाचा संबंध डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी. असे देव बाजारचा भाजीपाला नाही र, इतकं सोपं नाही आहे ते. एखाद्या वेळेला ठीक आहे की काय गडबड आहे, राहायला नको म्हणून काम करता करता म्हटलं. खरं तर तसं करूच नाही. साधना जी हे निश्चित बसून एक संत, एक ग्रंथ, एक मंत्र, एक कांत असंच केली पाहिजे. बरं, एका जागेवर बसून शांतपणे एक ठराविक वेळेला. काय 11 वाजता तुम्हाला अगदी सगळं सकाळची गडबड आहे, बाकीच्यांना मुलांना ऑफिसला यायचं आहे, सुनेला ऑफिसला यायचं आहे, तुम्ही 11 वाजता मोकळे होणार आहात तर 11 ते 11:30 तुमची काय ठरलेली वेळ आहे. पहिलं काय करा सांगू का, पहिला फोन बंद करा आणि मग शांतपणे बसा. याचं कारण आपली खूप इच्छा असते, तेवढ्यात फोन येतो आणि त्या फोनवर बोलता बोलता 11 ते 11:25 कसा वेळ जातो आपल्यालाच कळत नाही. मग 5 मिनिटात काय करणार आपण साधना. तर प्रयत्नपूर्वक करावाच लागतो. मी पुन्हा पुन्हा दर कथेमध्ये हे सांगतो. त्याला परमार्थ असं म्हणतात आणि जो सहज होतो त्याला प्रपंच असं म्हणतात. आपण प्रपंचच प्रयत्नपूर्वक करतो. थोडं आपण आपल्या साधनेबद्दल कडक असलं पाहिजे बरं का. हे दुसऱ्या कोणाकरता नाही आणि हे पक्क लक्षात ठेवा. हे दुसऱ्या कोणाकरताही नाही, हे आपल्याकरता आहे. आणि वर्षाअखेरीला म्हणजे आता वर्तमानपत्रात यायला सुरुवात झाली आहे बघा.
वर्षभराचा लेखाजोखा, या क्षेत्रात काय झालं, त्या क्षेत्रात काय झालं, 2025 संपताना तसा आपला एक लेखाजोखा पाहिजे बरं का साधनेचा. मी मागच्या वर्षी अमुक अमुक करत होतो किंवा अमुक अमुक करत होते, त्यात मी अमुक अमुक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याचं फल म्हणून मी अधिकाधिक नम्र झालो का माझा अहंकार वाढला. फार धोक्याचं असतं बरं का हे, फार धोक्याचं असतं. आमचे गुरुजी म्हणतात एकदा नमस्कार घ्यायची सवय लागली ना की नमस्कार करायची सवय जाते. कारण काय आहे, तो नमस्कार आपण स्वतःला देहाला समजून घेतो बरं का, तो देहाला नाहीच आहे, पक्क लक्षात ठेवा. तो देहाला नाहीच आहे. पण हे जसं म्हटलं ना की ते आत 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 आत, मी मगाशी सांगितलं ना गुलाबजाममध्ये तो पाक जसा मुरलेला असतो ना पूर्ण, तसं हे आतमध्ये मुरलं पाहिजे बरं का. भक्ती रस नावाचा रस आहे, नवविधा भक्ती आहेत ना हो, त्यात आत्मनिवेदनापर्यंत आपल्याला जायचं आहे बरं का. आत्मनिवेदन म्हणजे कोणाला दुसऱ्याला सांगायचं नाही आहे. मी कालही हे सांगितलं, आतमध्ये जो कूटस्थ ऐकणार आहे तोच सांगणार आहे. फक्त हे तितक्या आतमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे, आणि हे केवळ आणि केवळ साधनेनं शक्य होतं. अशी साधना गर्गाचार्यांची झालेली आहे. आपण गर्गाचार्यांची कथा भागवतामध्ये विस्तारानं ऐकली. ते हे गर्गमुनी, आपण काल जी पहिल्यांदा कथा ऐकली ना त्याच्या आधी गर्गांची कथा येते बरं का. पहिली 6 मुलं जेव्हा कारागृहामध्ये कंसानं मारली आणि 7वा गर्भ गळून गेला अशी बातमी जेव्हा कंसापर्यंत पोचली ना, तेव्हा वसुदेवांनी गर्गाचार्यांना बोलवलेलं आहे. गर्गाचार्यांना सांगितलं की अहो असं असं होतंय, तर तुम्ही कुलपुरोहित आहात, तुम्ही काहीतरी करा. तेव्हा गर्गाचार्यांनी वसुदेव आणि देवकी करता शक्तीचं अनुष्ठान केलेलं आहे. ही कथा काल जी पहिल्यांदा मी सांगितली ना त्याच्या आधी येते. म्हणाले एकदा शक्तीचं अनुष्ठान केलं की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होत जातात. या ऋतुवाकांनी विचारलं की मग मी काय करायचं, काय नेमकं काय, माझ्यात जर काही दोष नाही आहे तर याचं निवारण कसं करायचं. तेव्हा गर्गमुनींनी सांगितलं की तू शक्तीचं अनुष्ठान कर. पण त्यापूर्वी हे ऋतवाक एवढे प्रचंड रागावले होते, त्यांनी काय केलं, हातामध्ये जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि रोहिणी नक्षत्राच्या दिशेनं ते आकाशामध्ये उडवलं. रेवती नक्षत्राच्या, क्षमा करा. आणि त्या रेवती नक्षत्राचा जो तारकापुंज आहे आकाशातला, तो त्यांच्या तेजानं पृथ्वीवरती पडला. काय तपस सामर्थ्य आहे बघा. तो असा घरंगळत 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 पडला. कुठे पडला तर आजचा जो गिरनार पर्वत आहे तिथे पडला. कुमुद पर्वत असं त्याचं नाव सांगितलं आहे. ह्या कुमुद पर्वतावरती तो सगळा तारका समूह पडला आणि तो घरंगळत 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 खाली आला. आणि त्याचं एका मुलीमध्ये रूपांतर झालं.
पुन्हा हे सगळं तर्काच्या पलीकडचं आहे बरं का. देवी भागवत तर्कानं समजतच नाही. हे असं कसं तारका समूह पडला आणि त्याची मुलगी झाली. आपण केलेली भेंडीची भाजी नीट होत नाही हो, आहे की नाही. हे सगळं समजण्याच्या पलीकडे, लक्षात घ्या. आणि प्रमुच नावाचे ऋषी, त्यांच्या आश्रमाच्या समोर ती अशी तानी मुलगी, तो तारका समूह पडला, त्याच्या मुलीमध्ये रूपांतर झालं. आणि प्रमुच नावाचे ऋषी ध्यानाला बसले होते, त्यांच्या समोर ती मुलगी. बरं, हे काय, यांचा काही विवाह नव्हता, संन्यस्त होते. त्यांनी बघितली ती मुलगी, उचललं आणि आपल्या आश्रमामध्ये आणलं, कुटीमध्ये आणलं आणि तिचं नाव रेवती ठेवलं. योगायोग आहे बरं का हे सगळे. झालं, आता ती रेवती मोठी होती आहे. ह्या प्रमुख ऋषींकडे अग्निकार्य आहे, म्हणजे ते अग्निनारायणाचे उपासक आहेत. हा अग्नी म्हणजे आपण जसं रोज निरांजन लावतो ना, तसं नाही. मौंजी बंधन जेव्हा होतं त्यावेळेला जो अग्नी मिळतो तो सांभाळायचा आयुष्यभर. तो अखंड अग्निहोत्र ज्यांच्याकडे किंवा पाहिलं आहे ज्यांनी किंवा ऐकलं आहे, अग्निहोत्र ऐकलं आहे ना, सिरियलबद्दल नाही बोलत आहे, सगळे हो म्हणाले म्हणून म्हणलं. हां, तो सांभाळायचा विशिष्ट वेळ आहे त्याची. ज्यांच्याकडे अग्निहोत्र असतं त्यांना बाहेर जाता येत नाही, कोणीतरी पाहिजे त्यावेळेला. त्याच्यात विशिष्ट आहुती द्यायला लागतात. असा अग्नी ते सांभाळत आहेत. आणि कन्या मोठी झाली. कन्या कोणाची असली तरी एक तिचं वय आलं की तिची काळजी कोणत्याही बापाला असतेच हो, नाही का. मोरोपंत म्हणाले आर्यमध्ये, नाही का, उपवर कन्या होता आहे की नाही. उपवर कन्या होता पितयाच्या हृदयास कातरते. पित्याचं हृदय म्हणाले कातर होतं. तिन्ही सांजेची वेळ असते ना, त्याला कातर वेळ असं म्हटलंय बरं का. दिवे लावणीची वेळ. पूर्वीच्या काळी बरोबर त्यावेळेला घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती ह्या बरोबर दिवे लावत असत. का? कातर वेळ आहे ना हो. त्यावेळेला शुभं करोती म्हणायचं, त्यावेळेला रामरक्षा म्हणायची, त्यावेळेला हनुमान कवच म्हणायचं. का तर अनेक वाईट शक्ती त्या काळामध्ये बाहेर पडल्या असतात. त्याच्यापासून आपल्या कुटुंबाचा संरक्षण व्हावं याच्याकरता. उपवर कन्या होता पितयाच्या हृदयास कातरते. कातर सासर सागर पार कशी जाय, नाही का. सासर नावाचा सागर जो आहे तो पार करून ही जाईल ना. मोरोपंत हे बारामतीचे होते बरं का. आणि बारामतीकरांना मुलीबद्दल किती प्रेम आहे हे मी वेगळं सांगायला, त्यांना बहुतेक माहिती असणार की बारामतीवाल्यांना मुलीबद्दल प्रेम अधिक. बघा ना, काय काय क्षण असेल तो.
किती धावपळ असते आधी त्या मुलीकरता योग्य वर मिळावा म्हणून, किंवा मिळालेला योग्य व्हावा म्हणून. दोन्ही पूरक आहेत ना हो गोष्टी. आज अनेक संसार का मोडत आहेत, तर आमच्याकडे फक्त ॲडजस्टमेंट नाही म्हणून. बरं का, करतो की नाही हो आपण ॲडजस्टमेंट? आयुष्यभर आपण तेच करत असतो. आणि असं आहे की आपण ज्या देवाचे उपासक आहोत ना, ज्याची आपण भक्ती करतो, तर संकट काळामध्ये किंवा एखादा प्रश्न आपल्याला पडला ना, तर त्यावेळेला ती देवता आपल्याला योग्य ते संकेत देते किंवा काहीतरी मार्गदर्शन करते. बरं का, संत चोखामेळा. संतांना काय आवडतं? संतांना भगवंतांचं नामसंकीर्तन आवडतं, बस. बाकी संतांना काही प्रिय नाही. जिथे नाम तिथे माझे प्राण, महाराज म्हणाले. संतांना फक्त भगवंतांचं नामस्मरण प्रिय आहे. चोखामेळ्यांना काय प्रिय असणार हो? एकदा जय जय रामकृष्ण हरी ऐकलं की बस. पत्नी बाळंत होणार आहे बरं का, दिवस भरले आहेत, संध्याकाळची कातर वेळ आहे, कोणी नाही आहे घरामध्ये. अशा वेळेला तिनं चोखामेळ्यांना सांगितलं, अहो जरा पलीकडच्या गावात जाऊन तुमच्या बहिणीला बोलवता का? मला असं वाटतंय कोणत्याही क्षणी मी आता प्रसूत होईन. पूर्वीच्या काळी हे माहिती असायचं बरं का. तेव्हा काही हॉस्पिटल वगैरे नव्हते. ते सगळं त्या एका विशिष्ट वयात आल्यानंतर कशा कशा गोष्टी बदलतात, कशी नाळ कापायची, कसं औषध लावायचं, कशी ती गाठ मारायची, हे सगळं माहिती असायचं घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला. तेव्हा तुमच्या बहिणीला बोलवता का? बोलवतो म्हणाले. ती आडवी पडली आहे बरं का. हे सगळं जरा डोळ्यासमोर आणा. चोखोबा निघाले आणि पाहिलं तर नामदेवांचं कीर्तन चालू आहे. म्हणाले एवढं जय जय रामकृष्ण हरी ऐकू आणि जाऊ. अहो नामदेवांचं कीर्तन हो. बरं तेव्हा काय असं नव्हतं, कीर्तनाची वेळ 6 ते 7:30. आमच्या इकडे नारद मंदिरात 7:30 तुम्ही आरती करा नाहीतर करू नका. दोघं तिघं उठून जायला लागले की बघायचं 7:30 वाजले. त्यांची वेळ ठरलेली. नामदेवांची अमृत तुल्य वाणी हो. नामदेवांची वा. नामदेवांची अमृत तुल्य वाणी हो. श्रवणी येता लोचनी येत पाणी. श्रवणी येता लोचनी येत पाणी. स्वये येतो श्रवणास कैट भारी हो. स्वये येतो वा. ज्याला काही येत नाही ना, अशा माझ्यासारख्यानं साहिलला साथीदार म्हणून घेऊन जावं.
काय तुम्ही काय तुमचा सूर लागू देत नाही तर नाही लागू देत, साहिल बरोबरच वाजवणार. नामदेवांचं कीर्तन चाललंय, नामदेव कीर्तन करतात आणि पांडुरंग नाचताय. अहो चोखोबा बसले ना, म्हणाले जय जय रामकृष्ण हरी ऐकू. नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येता जो गळा 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 अश्रुपात व्हावा. हे ऐकावं, पांडुरंगाचं वर्णन ऐकावं, सगुण भक्ती ऐकावी, निर्गुण तत्वज्ञान ऐकावं आणि श्रोते डोलायला लागायचे. वा वा काय चाललंय, छान. माझ्या प्रवचनात पण डोलतात बरं का श्रोते. फक्त नामदेवांच्या असे, आमच्यात असे. स्वये येतो श्रवणास कैट भारी, स्वये येतो श्रवणास कैट भारी. असं नामदेवांचं कीर्तन चाललंय बरं का. नामदेवांची अमृत तुल्यवाणी ती कानावर पडते. चोखामेळा बसले. नामदेव महाराजांनी अभंग घेतला, निरूपण केलं, सोडवला. आणि चोखा महाराज सकाळी काकडा करून घरी गेले. एवढं ते मुरलं पाहिजे आतमध्ये. याला म्हणतात बरं का परमार्थ मुरणं. नाहीतर आपल्याला येतानाच भीती असते 7 वाजता सोडतील का नाही. इतका 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 मुरला पाहिजे बरं का आतमध्ये. ते आवडलं पाहिजे. घरी गेले, बाळाच्या रडण्याचा आवाज आला बरं का. बरं तेव्हा तरी ओळखावं. हां काही नाही हो. कीर्तन रसामध्ये इतके आकंठ बुडाले होते. दार जरा किलकिल उघडं होतं खोलीचं. आत गेले. ती पत्नी नुकतीच प्रसूत झाली होती बरं का. आणि बाळाला अगदी पहिलं दूध देत होती. हे पाहिल्यावर तरी लक्षात यावं, आपण काल कशा करता बाहेर पडलो होतो. पत्नीनं जवळ बोलवलं, हात धरला, म्हणाली अहो तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, पण असं कुठे बोलतात का 4 चौघात. हां असं सांगतात का की माझं प्रेम आहे तिच्यावर खूप, माझं प्रेम आहे असं सांगतात. माझं प्रेम आहे असं बोलत नाही तो. अशानं प्रेम कमी होतं. यांना काही कळे ना काय झालं, काय कशाबद्दल बोलतेस तू. अहो कशाबद्दल काय, काल तुम्ही गेलात ना आणि निरोप दिला ना ताईंना, अर्ध्या तासात त्या आल्या आणि काय माझी काळजी घेतली म्हणून सांगू. मला जरा सुद्धा वेदना झाल्या नाही. तो नाळ कापताना सुद्धा कळलं नाही. आणि तेव्हा चोखोबांना आठवलं की अरे आपण कशा करता काल बाहेर पडलो होतो.
तुकोबा तिला सांगतात, नाही ग, मी नाही गेलो. नाही काय, अहो तुम्ही गेलात आणि अर्ध्या तासात आल्या ताई. कुठे आहे ती? ते काय बाहेरच्या बाजूला माझे विटाळाचे कपडे धुवून टाकतीये. हिच्या लक्षात नाही आलं बरं का, पण संतांच्या लक्षात येतं बरं का. सुखामेळा बाहेर गेले आणि बघितलं तर लुगड्यामध्ये साक्षात पांडुरंग उभे. त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केला बरं का भगवंतांना. आणि पांडुरंगाला म्हणाले, पांडुरंगा, जे आम्ही मंदिरात आलो तर त्याचा देवाला विटाळ होतो, असा समाज असताना आमच्या विटाळाचे कपडे तू धुतोयस. भगवंत म्हणाले, अरे तुम्हाला तिकडे यायला परवानगी नाहीये, पण मला इकडे यायला परवानगी आहे ना. ऋणी देव हा भक्ती भावे जया, असा समर्थ. काय आहे संतांकडे? काय आहे त्यांच्याकडे व्यवहारातलं? तसा विचार केला ना तर काहीच नाहीये बरं का. पण त्यांची भक्ती जी आहे ना ती परिशुद्ध हेतून आहे, अत्यंत सात्विक आहे. आमची आहे ना ती वरवरची आहे बरं का. आम्ही करत नाही असं नाही, पण आमची खूप वरवरची आहे. ती फार आत 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 मुरली पाहिजे बरं का. भगवंतांची कथा ऐकल्यानंतर जर श्लोकच आहे, असं सद्गतीत नाही ना झालो आपण तर काही त्या भक्तीचा उपयोग नाही हो. सुदामदेवांची कथा कोणीही सांगा, नाव काढलं ना ते लहान मुलांचे नृत्याचे कार्यक्रम बसवतात बघा. कंसवधाचं नृत्य बसवलं होतं आणि अक्रूर भगवंतांना नेण्याकरता म्हणून येतात. माहिती हो ना, हे सगळं खोटं आहे. समोर चाललेलं नृत्य आहे ते सगळं बसवलेलं आहे, करणारे प्रशिक्षित आहेत त्यातले. पण तो जो मातेला होणारा विरह आहे ना, तो विरह आपल्याला वाटला पाहिजे बरं का, आपल्याला वाटला पाहिजे. तेवढा विरह जर आपल्याला होणार असेल ना तर थोडं आपण या सगळ्याच्या जवळ गेलो बरं का, थोडं आपण या सगळ्याच्या जवळ गेलो. नाहीतर काय चौकात फ्लेक्स लावून दहीहंडी करतात ना, त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक नाही. या प्रमुच ऋषींनी अग्निनारायणाचे उपासक आहेत, त्यांनी यज्ञशाळेमध्ये होते. अग्निनारायणाला विचारलं की अग्निनारायणा, माझी जी कन्या आहे ती आता उपवर झाली आहे, तेव्हा तिच्याकरता मला योग्य वर हवा आहे, तेव्हा मी काय करू? अग्निनारायणाने त्याला सांगितलं,
तुझ्या कन्येकरता रेवतीकरता योग्य वराची योजना आधीच झालेली आहे. तो कोण आहे हे उद्या दुपारी 4:30 वाजता सांगणार आहे. याचं कारण आज जर सांगितलं तर पुढे बरीच कथा आहे, ते अर्धवट सोडून चालणार नाही. तो कोण आहे हे ऐकण्याकरता तर तुम्हाला उद्या यावंच लागेल. हां, आरती करू. हे श्लोक म्हणायचे आज. शाकंभरी देवीचं कवच आहे म्हणून मी थोडंसं अलीकडे थांबलो आहे. धनंजय दादा नेहमी म्हणतात प्रत्येकाकरता आपण इथे झेरॉक्स काढलेले आहेत, त्या देतील, त्याच्यानंतर आरती करूयात. ते सांगतील, पाठीमागून आपण म्हणूयात. सगळ्यांना वाटा, पलीकडे आधी वाटा. इथे काही एक हा माईक घ्या, हा माईक घ्या. माहिती नाही, नवीन आहे. सगळ्यांना कागद मिळालेत की सांगावं? मिळाले सगळ्यांना? हो. माझा आवाज ऐकू येतोय स्पष्ट? हो, वर घेऊ. जवळ घेतो. तर हे श्री शाकंभरी कवच आहे. हे आपल्या शाकंभरी देवीचं स्तुती करणारं अतिशय शक्तिशाली असं संस्कृत कवच आहे. आणि हा सुरुवातीला संवाद आहे. तर आपण पाहत असाल की शक्र उवाच, शक्र म्हणजे इंद्रदेवता, तर त्यांनी स्कंदांना, शंकरांचे पुत्र स्कंद म्हणजे, त्यांना विचारलं की हे शाकंभरी देवीचं कवच काय आहे, तर हे आपण मला समजावून सांगावं. आणि मग स्कंद त्यांना म्हणतात की हे कवच जे आहे ते सर्व सिद्धी देणारं आहे, आणि आता मी हे सांगतो तुम्हाला, तर तुम्ही ऐका आहे, आणि हे सर्व शुभ होईल याने, असा त्याचा अर्थ आहे. अनुष्टुप छंदात लिहिलेलं कवच आहे, आणि ध्यानाने सुरुवात होती, आणि ध्यानात सांगितलं आहे ते शाकंभरी देवी कशी आहे हिचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर कवच आहे की शिरः पातू, म्हणजे माझ्या शिराचं रक्षण करो, माझ्या शरीराच्या अवयवांचं रक्षण करो. तर हे कवच आहे, आणि हे अतिशय प्रबल असं कवच आहे. तर मी अर्धी ओळ म्हणतो आणि आपण मागून म्हणावं. शक्र उवाच शाकंभर्यास्तु कवचम् सर्वरक्षाकरं नृणाम् यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे कथय षण्मुख. स्कंद उवाच शक्रशाकंभरी देव्या कवचं सिद्धिदायकं कथयामि महाभाग शृणु सर्वशुभावहम्. अस्य श्रीशाकंभरी कवचस्य स्कंद ऋषिः शाकंभरी देवता अनुष्टुप छंदः सकल पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपेद विनियोगः ध्यानं
शूलं खड्गं च डमरुं दयानामभयप्रदम् सिंहासनस्थां ध्यायामि देवी शाकम्भरीमहम् कवचं शाकम्भरी शिरः पातु नेत्रे मे रक्तदन्तिका कर्णोरमे नन्दजः पातु नासिकां पातु पार्वती ओष्ठौ पातु महाकाली महालक्ष्मीश्च मे मुखम् महासरस्वती जिह्वां चामुण्डावतु मे रदाम् कालकण्ठसती कण्ठं भद्रकाली करद्वयम् हृदयं पातु कौमारी कुक्षिं मे पातु वैष्णवी नाभिं मे वतु वाराही ब्राह्मी पार्श्वे ममावतु पृष्ठं मे नारसिंही च योगीशा पातु मे कटिम् पुरू मे पातु वामरुर् जानुनी जगदम्बिका जङ्घे मे चण्डिकां पातु पादौ मे पातु शाम्भवी शिरः प्रभूति पादान्तं पातु मां सर्वमङ्गला रात्रौ पातु दिवा पातु त्रिसन्ध्यं पातु मां शिवा गच्छन्तं पातु तिष्ठन्तं शयानं पातु शूलिनी राजद्वारे च कान्तारे खड्गिनी पातु मां पथि सङ्ग्रामे सङ्कटे वादे नद्युत्तारे महावने ब्राह्मणेनात्मशूलस्य पातु मां परमेश्वरी गृहं पातु कुटुम्बं मे पाशुक्षेत्रं धनादिकं योगक्षेमं च सततं पातु मे वनशङ्करी इतीदं कवचं पुण्यं शाकम्भर्याः प्रकीर्तितं यस्त्रिसन्ध्यं पठेश्चक्र सर्वात् पद्भिः समुच्यते तुष्टिं पुष्टिं तथारोग्यं सन्ततिं सम्पदं च शम् शत्रुक्षयं समाप्नोति कवचस्यास्य पाठतः शाकिनी डाकिनी भूत बालग्रह महाग्रहाः नश्यन्ति दर्शनात् स्त्रस्ताः कवचं पठतस्त्विदम् सर्वत्रं जयमाप्नोति धनलाभं च पुष्कलम् विद्यां वाक्पटुतां चापि शाकम्भर्या प्रसादतः आवर्तनसहस्रेण कवचस्यास्य वासव
यद्यत् कामयतेऽभीष्टं तत्सर्वं प्राप्नुयात् ध्रुवम् तत्सर्वं प्राप्नुयात् ध्रुवम् इति श्री स्कंदपुराणे स्कंदप्रोक्तं श्रीशाकंभरी कवचं संपूर्णम्। श्री शाकंभरी देवतां परमणस्तु। स्तोत्राचे कागद जमा करा म्हणजे आरतीचा कागद मिळेल। शेवटच्या दिवशी हे सगळं दोन्ही कागद घेऊन जायचे आपण घरी, गडबड होऊ नये म्हणून। जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकदम्बे जय जय जगदम्बे शुभम स्वरूपाची तुझे गाठी अन्य नसे या सृष्टी तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला करते शिर सरस रसरा वदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांचा द्रौपदी शशी कोटी गजंती तुझस्तरिले हे रंबे मंगल सकलारंभे जय जय जगदंबे श्री अम्बे कुमकुम चिरी शोभे मळवती कस्तुरी लकलमाती नासिक अतिसर अनुवटी रुचिरामृतरस समान धनुलया धनुकोटी आगमलोचन धुकुटी शिरनित भांगवती उपराती कर्नाटक परिशोभे वेणी पाठिवरोंबे जय जय जगदंबे श्री अम्बे रेणुके कल्पकदंबे कंकणे कनकाची मनगटी दिव्यमुद्या दशकोटी बाजूबंदयरे बाहुबली सरसुनी केशरकोटी पीतांबर
भगवती जगदंबा माता की जय. भगवती रेणुका माता की जय. भगवती शाकंभरी माता की जय. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतास सदा लवावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. अल्पोपहाराचा प्रसाद आहे, सर्वांनी तो घ्यावा. पण त्याआधी त्या भगवती नारायणीची सेवा म्हणून आज आपण इथे थोडा छोटासा गरबा करणार आहोत बरं का. हां, तर सगळ्यांनी ह्या आपल्या खुर्च्या आहेत ना, त्या फक्त उचलून बाजूला ठेवाव्यात आणि ज्यांना बसायचं आहे बाजूला त्यांनी तिथे बसावं. आणि ज्यांना थोडीशी सेवा करायची आहे, थोडासा गरबा करायचा आहे, तर